मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण इयत्ता 5वी या पाठ्यपुस्तकातील 6 नंबरची कविता माहेर या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। त्यामधलं अ आहे, कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे? उत्तर, कवितेत तापी नदीचा उल्लेख केलेला आहे। आ, या नदीकाठच्या मातीचा प्रकार कोणता? उत्तर, चिकणमाती हा नदीकाठच्या मातीचा प्रकार आहे। ई, कवितेतील श्री सोजीचे लाडू कशात बांधणार आहे? उत्तर, कवितेतील श्री सोजीचे लाडू शेल्याच्या पदरात बांधणार आहे। ई, कवितेतील श्री सोजीचे लाडू घेऊन कोठे जाणार आहे? उत्तर, कवितेतील श्री सोजीचे लाडू घेऊन भावाला भेटायला माहेरला जाणार आहे। प्रश्न दुसरा, काय ते लिहा। त्यातलं पहिलं आहे, ओटा बांधण्यासाठी उपयुक्त माती। उत्तर, चिकणमाती। आ, लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ। उत्तर, सोजीचे पीठ। ई, बहिणीसाठी भाऊ आणणार असलेले वाहन। उत्तर, रथ। प्रश्न तिसरा, चिकणमाती बघून कवितेतील माहेरवाशिणीला एकातून एक कल्पना सुचत गेल्या। त्या कल्पना तुमच्या शब्दात प्रमाणे सांगा। उत्तर, चिकणमातीचा ओटा तयार करणे, ओट्यावर जातं मांडणे, जात्यावर सोजी दळणे, सोजीच्या पिठापासून लाडू बनवणे, भाऊ रथ घेऊन येईल, रथातून माहेरला जाणे, माहेरी धिंगा मस्ती करणे। अशा प्रकारे एकातून एक अशा कल्पना माहेरवाशीण स्त्रीला सुचत गेल्या। मुलांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मराठी मातृभाषा या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।